पेपर दरवर्षी फुटतच होता. आम्हाला यावर्षी कळलं, कारण यावर्षी तो नीट फुटला नाही. दरवर्षी तो नीट फुटत होता, यावर्षी त्याला नीट फोडता आला नाही. कपडे पांढरे, मी दिसायला काळा, आज खांद्यावर पिवळा, काल निळा, परवा भगवा. अनेक जण म्हणतील हे कुठं कुठं जाते, पण मनात तिरंगा आहे आणि तो कायम राहणार आहे. साहेबांचं भाषण असं झालंय, मी लिहून देतो. आता ते त्यातलं तेवढंच कट करून करून तुम्हाला हिंदू विरोधी घोषित करणार, आणि त्यात ते 1 नंबर आहेत. वातावरण सगळं नकली आहे. यात खरं काय, तर एका शाळेत एक शाळा तपासणारा इन्स्पेक्टर शाळा तपासायला गेला आणि वर्गातल्या एका विद्यार्थ्याला उभं केलं आणि विचारलं, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे सांग. ते पोरगं रागानं बघत म्हटलं ते अजिबात विचारायचं नाही. इन्स्पेक्टरनं दुसरा प्रश्न विचारला, म्हणले देशाचे पंतप्रधान कोण आहेत. ते पोरगं परत रागानं बघत म्हटलं ते तर अजिबात विचारायचं नाही. इन्स्पेक्टर म्हटला का. तर विद्यार्थी म्हणाला, सर माफ करा, मला 10 रुपये देऊन इथं बसवलंय, माझा शाळेचा काही संबंध नाही, मी नकली आहे. इन्स्पेक्टर चिडला, म्हणले शिक्षक कुठं आहेत. शिक्षकांना बोलवून आणलं, म्हणले सर विद्यार्थी नकली का. तर शिक्षक म्हणाले, सर त्याला 10 दिलेत, मला 100 ठेवले, मी पण नकली आहे. इन्स्पेक्टर चिडला, म्हणले हेडमास्तर कुठं आहे. हेडमास्तर बाजूलाच लपले होते. ते हात जोडून पुढे आले, ते म्हटले मला तर काहीच विचारू नका, त्याला 10 दिले, त्याला 100 दिलेत, माझं पद मोठं आहे, मला 500वर ठेवलंय, मी आज पहिल्यांदा शाळा बघितली, मी यांच्यापेक्षा जास्त नकली आहे. इन्स्पेक्टर म्हटला इथं सगळं नकली सुरू आहे, तुम्हाला दंड भरावा लागेल. हेडमास्तर म्हणले त्याची तयारी करून ठेवलेली आहे, किती द्यायचं तेवढं सांगा. हेडमास्तर म्हणले 50,000 रुपये दंड होईल, पण पावती मिळणार नाही म्हटले. हेडमास्टरनं 50,000 रुपये काढले, हातात दिले. इन्स्पेक्टरनं पैसे मोजले, खिशात ठेवले. इन्स्पेक्टर हसत म्हणला, बरं झालं मी होतो म्हणून 50,000 ऐकलं, खरोखरचा आला असता तर गणित 5 लाखाच्या वर गेला असतं, मी पण नकलीच आहे. तर हेडमास्तर परत हसले, म्हटले काय झालं. अहो म्हटले जिथं शाळा नकली, विद्यार्थी नकली, मी नकली, शिक्षक नकली, तुम्ही नकली, तुम्हाला आता ज्या नोटा दिल्या त्या तरी कशा खऱ्या असतील. या नकली चाललेल्या आजच्या वातावरणात या देशात खरं काय असेल तर ते या देशाचं संविधान आहे. आणि संविधानाच्या चौकटीत बसून जी मागणी हा ओबी समाज करतोय ती त्यांनी पूर्ण केली पाहिजे. पण सध्या तुम्ही आम्ही सगळेच कट्टर आहोत. हे इतके कट्टर झालोय की माझी सुद्धा सर मी 10 वर्ष जात लपवून ठेवली हो, पण यांनी हुडकून काढलीच. तरी मी झाकून ठेवतोच, कारण मी सीझननुसार जात बदलतो. ज्या महापुरुषाची जयंती येईल मी त्या जातीचा. या महिन्यात मी मातंग आहे, अण्णाभाऊंची जयंती सुरू आहे. समोरच्यांनीच वाटून घेतल्यावर मी काय करू.
कधी कधी वाटतं की नेमकं काय सुरू आहे. आज तुमची मागणी आहे, आज दुसऱ्या समाजाची मागणी आहे, इतर समाजांच्या अनेक मागण्या आहेत. या सगळ्यांच्या मागण्या बघून या मागणीचा अंत आहे की नाही? येणाऱ्या नव्या पिढीला आम्ही कुठला देश देणार आहोत? एक कवी म्हणून मी या गोष्टीकडे फार काळजीने बघतो. जग बदलाची भाषा बोलायला लागलेला आहे. जग 5Gच्या पुढची भाषा बोलायला लागलेला आहे. आणि या भाषा बदलणाऱ्या नव्या भाषेच्या जगात माझा देश कुठं आहे? माझा तरुण कुठं आहे? माझा OBC SC ST कुठं आहे? हा प्रश्न मला पडतो. म्हणून आता सर्वांनीच, अगदी राजकीय लोकांनी, समाजकारणी लोकांनी आणि पब्लिकनं सुद्धा, सत्तेमध्ये असणाऱ्याही लोकांनी थोडा वेळ शांत घ्या, थोडासा पॉज घ्या आणि सर्वांनीच आता थंड डोक्यानं स्वतःच्या मेंदूचं ऑपरेशन करण्याची वेळ आलेली आहे. आणि ते ऑपरेशन केल्यानंतर एक नवा उजेड तुम्हाला जर मिळाला तर त्यात या देशाचं भलं आहे. आणि जर ऑपरेशन करूनही नवा उजेड दिसलाच नाही तर समजून जा आपण जगण्यासाठी दरिंद्री म्हणूनच जन्माला आलेलो आहोत. पेपर फुटीची बातमी तर मी बघतच होतो, पण 2 दिवस झाला हादरून गेलोय. पदव्याच विकत मिळतायत म्हणे. पुणे विद्यापीठामध्ये, ज्या विद्यापीठाला सावित्रीमाईंचं नाव आहे, डायरेक्ट पदव्या मागच्या दारानं. मग आम्ही काय करायचं? जिथं जाऊन ॲडमिशन घेण्यासाठी आमच्या मागण्या आहेत, त्या मागण्या राहिल्या आहेत बातम्यांमध्ये आणि तिथं डायरेक्ट पदव्याच आहेत. म्हणून एक उदाहरण मला द्यावंसं वाटतं. उदाहरण वेगळ्या देशातलं आहे, दुसऱ्या देशातलं. या देशाची त्याचा काही संबंध नाही. जर ते मॅच झालं तर तो योगायोग समजावा. एक देश होता आणि त्या देशात एक राजा होता आणि तो राजा सगळं मनाचंच करायचा. रोज रात्री 8 वाजता त्याच्या मनात काहीतरी यायचंच. गोष्ट दुसऱ्या देशाची. त्याच्या 8 वाजता मनात आली देशाचा BP वाढायचा. आणि सगळा देश सुशिक्षित होता पण तो अडाणी होता. गोष्ट दुसऱ्या देशाची. आणि तो अख्ख्या देशाला येड्यात काढायचा. म्हणून मला तो आवडत होता. गोष्ट दुसऱ्या देशाची. ही सारखं सांगायला लागते ना, कट करून मला धरतेली. आणि एकदा रात्री 8 वाजता नेहमीप्रमाणे त्याच्या मनात आलंच. त्याला वाटलं की माझ्या देशात नेमकं काय सुरू आहे हे आता मी स्वतः जाऊन बघेन आणि ते कुणाला कळू देणार नाही. मग त्यानं वेषांतर केलं. एक घोडा काढला. लहानपणापासून घोडा त्याच्या सोबतच होता. घोडा म्हटल्यावर मनात दुसरं का आणू नका. आणि घोड्यावर बसून तो राज्यात त्याच्या देशात फिरायला लागला. आणि फिरता फिरता एका चौकात त्याला एक दुकान दिसलं आणि त्या दुकानावर लिहिलेलं होतं, येथे पदव्या विकत मिळतील. राजाला आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. म्हटलं माझ्या देशात पदव्या विकत मिळतात. तसं तर राजाकडे कुठली पदवी बी नव्हती. त्यालाही पदवी पाहिजेच होती. गोष्ट दुसऱ्या देशातली. राजा दुकानाजवळ गेला. घोडा थांबवला. राजानं घोडा बाजूला उभा केला. घोड्यावरून उतरला. राजा खिडकीत आला. खिडकीत ती व्यक्ती बसली होती, दुकानदार. राजानं विचारलं, पदव्या विकत मिळतायत, खरं आहे का?
तर व्यक्तीनं डायरेक्ट ते चार्टच पुढं ठेवला, मेनू कार्ड. त्यावर लिहिलं होतं SSC 10,000 रुपये, HSC 20,000 रुपये, BA 30,000 रुपये, MA 40,000 रुपये आणि सगळ्या पदव्या विकत घेतल्या तर PhD फ्री मिळेल. राजाकडे पैसा होता, त्यानं त्याची झोळी काढली, झोळीतून पैसे काढले, पैसे ठेवले. राजानं सगळ्या पदव्या विकत घेतल्या आणि 1 मिनिटात राजा पदवीधर झाला. गोष्ट दुसऱ्या देशातली. आणि पदवीधर झाल्यानंतर राजा बदलला, घोड्याजवळ आला. आजपर्यंत घोड्याला मित्र म्हणणारा राजा अचानक हाय फ्रेंड्स म्हटला. गोष्ट दुसऱ्या देशातली. घोड्यानं पण तिरकी नजर करून बघितली, म्हणले आज वेगळं काय. आणि राजा घोड्यावर बसला आणि घोड्याला टाच मारली. नेहमीप्रमाणे घोड्याला टाच मारली, पण घोडा नेहमीप्रमाणे पुढं गेलाच नाही. राजा बराच प्रयत्न करायला लागला, घोडा जागचा हलनाच. राजानं घोड्याला मारून बघितलं, पण घोडा पायच उचलत नव्हता. आणि बराच वेळ प्रयत्न करून झाल्यानंतर राजानं विचार केला आणि विचार केल्यावर त्याच्या लक्षात आलं, कदाचित घोडा माझ्यावर रुसला असेल. लहानपणापासून सोबत असणारा हा घोडा आज अचानक मी पदवीधर झालो आणि घोडं तसंच राहिलं. म्हणून या घोड्याला सुद्धा एखादी पदवी आता मी घ्यायला पाहिजे, नाही तर घोडं तडीपार होईल म्हटलं. गोष्ट दुसऱ्या देशातली आहे. राजा पुन्हा घोड्यावरून उतरला, पुन्हा खिडकीत गेला आणि त्या व्यक्तीला म्हणाला, साहेब माझं एक वेगळंच काम आहे. ती व्यक्ती म्हणाली, बोला. लहानपणापासून माझ्यासोबत माझं घोडं सुद्धा मोठं झालं, पण आज मी सगळ्या पदव्या घेतल्या, मी पदवीधर झालो, डॉक्टरेट झालो, पण घोडं तसंच राहिलं. घोड्यासाठी माझ्या किमान एखादी पदवी द्या, मी तुम्हाला 4 पट पैसे देतो. त्यावर त्या खिडकीतल्या व्यक्तीनं उत्तर दिलं. त्या व्यक्तीने दिलेलं उत्तर या देशातल्या व्यवस्थेला समर्पक उत्तर आहे. ती व्यक्ती म्हणाली, साहेब माफ करा, आम्ही घोड्यांना नाही गाढवांना पदव्या विकतो. आणि गाढव पदवीधर झालेला हा देश आम्हाला बघायला मिळायला लागला. मग मला या शिक्षण व्यवस्थेवरती भाष्य करताना आठवतात आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. बहुजनांच्या पोरांना मांडीवर घेऊन 12 खडीची अक्षरांशी ओळख करून देणारे भाऊराव पाटील, मुला मुलींना छातीला कवटाळून शिक्षण देणारे आमचे साने गुरुजी या शिक्षण व्यवस्थेमधल्या. आणि बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवून विद्यार्थ्यांना पुरणपोळीचा घास भरवणारे सुद्धा याच महाराष्ट्रातले माटे गुरुजी सुद्धा इथंच आम्ही निर्माण केले. पण आता भाऊरावांच्या जागी शिष्यवृत्ती लाटणारे खाऊराव आलेत, सानेंच्या जागी आता माने आलेत, आणि माटे गुरुजींच्या जागी चौकात चौकात दुकान उभं करणारे गावकरांचे मोठे आणि चाटे सुद्धा इथंच निर्माण झालेले आहेत. आम्ही जगायचं कसं, शिकायचं कसं, हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे. कारण आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही, बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही. अडाणी नाही आम्ही थोडेफार शिकलो, 1ली ते 10वी रोज प्रतिज्ञा बोललो, भारत माझा देश आहे. काही नाही, सगळे पोलिओचे डोस जेव्हा आम्हाला कळत सुद्धा नव्हतं तेव्हापासून पितो आहे. भारत माझा देश आहे. इथं येऊन बघा, प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, कौरवांनाही लाजवतील असे चारा खाऊ पांडव आहेत. विस्तवासारख्या दंगली होतात, इथं प्रत्येक हाताला काम आहे. कारण बाबरीच्या ढिगाऱ्यावरती आता चोरीला गेलेला राम आहे.
भाकरी मागणाऱ्यांचा, आरक्षण मागणाऱ्यांचा, जनगणना मागणाऱ्यांचा, ओबीसींचा हा देश एकाकी पडत चालला आहे आणि जगाच्या नकाशात हा खरा देश रडत चालला आहे. हा देश हसवायचा असेल तर तुम्हाला मनगट आवळली पाहिजे. हा देश पुन्हा फुलवायचा असेल तर तुम्हाला एकत्रित यावं लागेल. पक्षाच्या पलीकडे जाऊन, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन, रंगांच्या पलीकडे जाऊन तिरंग्याकडे आता आमच्या नजरा वळल्या पाहिजेत. अरे हा देश आहे आणि या देशाची व्याख्या आम्ही बदलून टाकली आहे. 20 वर्षानंतर आम्हीच कसे सत्तेत राहू हा विचार या देशाला पोखरू पाहणार आहे. 20 वर्षानंतर माझ्या देशातला तरुण, आज असलेला झेन झी, उद्याची येणारी झेन अल्फा, ही जगाच्या भविष्यामध्ये आम्ही कुठं असणार आहोत असा विचार करणारी सत्ताधाऱ्यांची आणि विरोधकांची मीटिंगच देश स्वातंत्र्य झाल्यापासून इथं बसली नाही. ही खंत आहे. आणि म्हणून अशी तरुण पोरं आमच्या उमेशदादांसारखी काहीतरी करू पाहत आहे. यात पण निगेटिव्हपणा लय असतो आमच्यात SC OBC मध्ये. कोण म्हणतोच कशाला मंडल यात्रा काढली आणि कशाला एवढे जिल्हे पाहिजे, कशाला तिथं जर भाषण ठेवले आणि हे काय होणार आहे का आणि तसं काय होणार आहे का. कायम निगेटिव्ह असली जास्त आहेत. माझा एक मित्र असाच होता, कायम निगेटिव्ह. कविता उभीच का लिहिली, आडवी का नाही लिहिली, भिंत सरळच का बांधली, तिरकी का नाही बांधली, कायम आडवं लावायचं. आणि नेमकं त्याचं नाव विकास होतं. आणि नावाला साजेल असं तो वागायचा. विकास कायम आडवा यायचा. एक दिवस विकास माझ्याकडे आली मला म्हणाला, मला लग्न करायचं आहे, माझ्यासोबत मुलगी बघायला चल. मी म्हटलं मला वेळ नाही, तुझं तू जा. तर तो मला म्हणाला तूच सोबत चल. म्हटलं मीच का. तर म्हटला तू सोबत असलास की मला पसंत करतील. म्हटला म्हणून मग मी त्याच्या सोबत गेलो. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, पण इथं गारव्यामध्ये मी वनव्यासारखा. तर मुलगी इकडं विदर्भामध्ये होती, यवतमाळ जिल्ह्यात. आम्ही महाराष्ट्र एक्सप्रेसनं आलो. विदर्भ सुरू झाला, ते खिडकीत बसलो होतो आणि सगळा इकडं विदर्भातला कापूस त्याला दिसायला लागला रानातला. आम्ही आजपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात ऊसच बघितलेला. अचानक डोळ्यासमोरून हिरवं गेलं आणि पांढरं सुरू झालं. आणि एवढा कापूस बघितल्यानंतर विकासच्या डोक्यात प्रश्न आलाच. त्यानं मला विचारलंच, एवढ्या कापसाचं काय करायचं. म्हटलं मी म्हटलं आपल्याला काय करायचंय, तू चल. पण ते खिडकीत बघायचा, कापूस दिसायचा आणि मला जोरात विचारायचा, एवढ्या कापसाचं काय करायचं. मी खिडकीच बंद करून टाकली आणि विकासाला दिसायचं बंद झालं. मग आम्ही मुलीच्या घरी आलो तर मुलीचे वडीलही शेतकरी होते. त्यांनी दारात सगळा रानातला कापूस आणून दारातच ठेवला होता. दारात एवढा कापूस बघितल्यावर परत याच्या डोक्यात प्रश्न आलाच. त्यानं मला विचारलंच, एवढ्या कापसाच काय करायचं. अरे म्हटलं तुला काय करायचं आहे, आपण मुलगी बघायला आलोय, मुलगी बघू चल. आम्ही मुलगी बघायला बसलो. मुलगी समोर बसली आणि मुलीच्या चुलत्यानं आम्हाला सांगितलं, म्हणजे मुलीला काही विचारायचं असेल तर विचारा. तर यानं बाहेर दारातून वाकून बघितलं आणि मुलीकडे हात करत बघत म्हटला, तो जाऊ दे, एवढ्या कापसाच काय करायचं त्या आधी सांगा म्हटला. मला डोकं आउट झाले. मग त्यांच्या लक्षात आलं याची रेंज गेली. आम्हाला हाकलून दिलं. आम्ही गावी आलो, घरी गेलो. घरच्यांनी विचारलं, विकास मुलगी कशी वाटली.
विकास म्हटला आई ती जाऊ दे, कापसाच काय करायचं ते आधी सांगा. आणि त्याच्या डोक्यात ते एवढं बसलं, ते जोरात ओरडला कापसाचं काय करायचं. आणि ते जोरात ओरडल्यामुळं त्याच्या ते मेंदूची एक नस चकोप झाली, ते रक्ताची गाठ होऊन तिथंच अडकली आणि ते कापसातच थांबलं. आणि तो वेडा झाला आणि तो फक्त एकाच विषयावर बडबड करू लागला, कापसाच काय करायचं, कापसाच काय करायचं. घरच्यांनी तो नाद सोडून दिला, म्हटले आता झाला संपला. मग गावभर तो फिरायला लागला, दाढी वाढली, केस वाढले. आणि मग चौकात तो एका झाडाखाली आमच्या बसायचा गावात. शाळेची मुलं चिडवायची, सगळं गाव हसायचं. आणि आमचा एक हॉटेलवाला रोज राहिलेले भजी घरी जाताना त्याला खायला देऊन जायचा. मग ते दररोज भजी खाऊनच जगायचं. परवा सहज त्याला असे भजी खायला दिले, ते भजी खात बसलं. त्या पेपरमध्ये भजी दिले होते, वर्तमान पेपराच्या रद्दीत. आणि त्या दिवशी तो पेपरमध्ये भजी खाता खाता त्यानं शेवटचा भजी तोंडात टाकला आणि त्या पेपरच्या तुकड्यात त्या दिवशी बातमी होती, कापूस जळून राख झाला. बातमी अशी असेल, एका शेतकऱ्याचा कापूस जळून राख झाला वगैरे, पण ते पेपर तुकडा असल्यामुळे फाटल्यामुळे तेवढेच शब्द राहिले होते, कापूस जळून राख झाला. आणि नेमकं यानं ते वाचलं आणि हा जोरात ओरडला, जाळायला ठेवला होता कापूस म्हटला. आणि जोरात ओरडल्यामुळं ती जी नस चकोप झाली होती ती गाठ सुटली आणि रक्तप्रवाह व्यवस्थित झाला आणि तो शहाणा झाला. आता जर कोणाला वाटत असेल की ही यात्रा कशाला, या मागण्या कशाला, या सभा कशाला, ही आंदोलन कशाला, ही व्याख्यान कशाला, तर त्या निगेटिव्ह वृत्तीला माझं सांगणं आहे, तुला जाळायचं आहे, तू बस. समाजाला याची गरज आहे. आपली त्यामध्ये 1 फुटाची जागा व्यापणं ही सुद्धा मेन कर्तव्य असतं. आणि 1 फुटाची जागा प्रत्येकानं व्यापल्यानंतर झुरळं काय करतात हे जंतर मंतरनं या देशाला दाखवून दिलेलं आहे. म्हणून आता जरा थोडंसं थांबा आणि बघा या देशात काय सुरू आहे. मगाशी साहेबांनी फार महत्त्वाचा मुद्दा मांडला, बागेश्वर बाबा. मला गंमतच वाटते, हल्लीचे संत रील कसे काय बनवतात, रील बनवतात आणि 8 दिवस ते प्रवचन चालू असतं. प्रवचनाचा विषय असतो आई वडिलांना सांभाळा. आणि या एका विषयावर ते 8 दिवस बोलत असत. ते बोलणारे बी रडत असतं आणि ऐकणारे बी रडत असतात आणि कॅमेरे फक्त डोळे टिपतो. आम्ही संत तुकडोजी बाबांची ग्रामगीता सोडली, गाडगे बाबांचा खराटा टाकला आणि बागेश्वर बाबाचा दरबार धरला. आणि बागेश्वर बाबाचा दरबार धरला की खरात बोट तोडतो. कॅप्टन खरात 10वी नापास आणि त्यानं कलेक्टरचं, डॉक्टरचं, इंजिनियरचं बोट तोडलं. ते चिंचेमधला चिचुका खाऊन आम्ही फेकायचो. तो चिंचेचा चिचोका त्यानं 3.5 लाख रुपयाला विकला. त्यानं विकला याचं कौतुक नाही, तो विकत घेतला. तो विकत घेणारे कोण आहेत? ओशनो जल पिले. आम्हाला बिसलेरी माहीत होतं, समुद्र जल माहीत होतं, वड्याचं, वगळीचं, नदीचं जल माहीत होतं. हे ओशनो जल पण तेव्हा माहीत झालं, गंगा जल पण माहीत होतं. पण गंगा जल पेक्षा पण ते महाग, 9 लाखाला बाटली.
आणि ते यांनी घेतलं. त्याच्याकडे कोण गेले? इंजिनियर, डॉक्टर, वकील, कलेक्टर, तहसीलदार, न्यायाधीश, गवंडी, सुतार, पेंटर, शेतकरी नाही गेला त्याच्याकडे. तो का नाही गेला? कारण त्याचं आपलं बरं चाललंय. बिरोबा, खंडोबा, ज्योतिबा, मसोबा, ही आमचं बरं आहे हो. एक लिंबू टाकला काम झालं. उगं कुणा बाबा कॅप्टन खरत नाही का नाही. कशा सोडून तिकडं हायपाय तुम्हाला पाय देव हायपाय पाहिजे. गाव गाड्यावरचा रामकृष्ण हरीमधला राम आमचा आहे, कृष्ण आमचा आहे, हरी आमचा आहे, ही सोडलं आणि धरला बागेश्वर. ती बी सगळ्या CCTVत कैद असते. ती तुम्ही चाललाय कुठं आणि तुम्हाला ओढतंय कोण हे तरी लक्षात घ्या. मग शिकला कशासाठी आजपर्यंत? सगळा हा आम्ही जो करून ठेवलेला बट्या बोळ आहे आमचा. हा कुठल्या बोळातून आम्हाला घेऊन कुठं नेऊन सोडून येईल सांगता येणार. ह्याच्यात काय कुठल्या राजकीय पक्षावरती माझी टीका नाही किंवा कुठल्या एका धर्मावरती टीका नाही. आता हे बघितल्यावर काय अंधभक्त मला खाली शिव्या देते, हिंदू विरोधी, धर्म विरोधी, आमचाच धर्म दिसतो हे करतो. अरे धर्म वाचवती मी, बुडवतीस तू आणि विरोधी आम्ही. या सगळ्या ह्याच्यातून आम्ही पुढे जातोय. या नव्या पिढीला आम्ही काय द्यायला लागलोय आज? कट्टर छत्रपती शिवराय आमचेच, बाबासाहेब आमचेच, अण्णाभाऊ आमचेच. मग ते तसं म्हणतात म्हणून मी मग त्या जातीचा होतोय. मला पण जयंती आल्यावर फोन येतातच. चंदनशिवे एक विचारायचं होतं. आणि तो काय, तुम्ही नेमके कोण? मी म्हणतोय माणूस. हे टिपिकल उत्तर बंद करावं, नेमके सांगा. SC. आता SC म्हटल्या विषय संपला, पण नाही, इथंच विषय सुरू होतो. OBC म्हटलं विषय संपतो, पण नाही, इथं विषय संपत नाही, उलट इथं विषय सुरू होतो. तुमचं बी दुखणं तीच आहे आणि आमचं बी दुखणं तीच आहे. OBCचं दुःख, SCचं दुःख हीच आहे. जिथं विषय संपायला पाहिजे तिथं संपत नाही, तिथं विषय सुरू होतो. मग मला विचारतात, SC मध्ये नेमके कोण? ते का सर, का विचारताय? तुम्हाला जयंतीला बोलवायचं होतं. मी म्हणतोय कुठल्या जयंतीला? मग ते म्हणतात तुम्ही आधी ते सांगा, मग आम्ही जयंती सांगतो. अरे अवघडच आहे. म्हणून मी एक आयडिया केली. ह्या देशात ज्याला आयडिया सुचतात तो लय पुढे जातो. नुसत्या डिग्र्या असून चालणं, आयडिया पाहिजे, क्रिएटिव्हिटी पाहिजे. मी खरं सांगतो, अशी जर जनता असेल ना तर मी पण पंतप्रधान होऊ शकतो. फक्त जाईल तिथे एक वाक्य बोलायचंय, या चंद्रपुराशी आणि माझा फार जुना संबंध आहे. संपला विषय. तुम्ही इथनं येऊन तिथं मतदान करणार मला, हे आमचाच आहे म्हणून. मग मी त्याला म्हणतो, सर माझा एक घोळ आहे. ते काय? आमची आई मातंग आणि वडील बौद्ध आहेत. अच्छा, मग तुम्ही अण्णाभाऊंलाही चालता आणि बाबासाहेबांनाही चालेल आम्हाला, दोन्ही जयंतीला या. आणि तुमची आई मातंग आहे, वडील बौद्ध आहेत. मग म्हटलं सर घोळ पुढं आहे. ते म्हटले काय? आजोबा चर्मकार, आजी मराठा होती. तेवढं ते अरे अरे मग मस्त झालं. रोहिदास जयंतीला पण तुम्ही या, शिवजयंतीलाही तुम्ही या. म्हटलं सर घोळ अजून पुढं आहे. ते म्हटले काय? एक भाऊ मुस्लिम आहे, 2 बहिणी ख्रिश्चन आहे. आता थोरली भाऊजाई म्हटलं आमची जैन आहे. मग मात्र ते डोकंच खाजवत बसते, बोलू कसं?
म्हणून कवितेच्या ओळी येतात. त्याच्या आधी ते व्हॉट्सअपवरती येतं कट्टर, ते असा भगवा झेंडा येतो, शुभ शिव सकाळ. ही नवीनच सकाळ आली, म्हणजे आता शिवाजी महाराज येणार आमचे, उठा आपली सकाळ झाली. त्यांची झाल्यावर आमच्यानी बघितली, म्हणले भाऊ त्यांची झाली आपली करा. मग निळा झेंडा, शोभ भीम सकाळ 11 वाजता. या दोघांची झाल्यावर तिसरा जागा झाला, म्हणला त्यांची झाली यांची झाली आपली करा. म्हणले रंग, म्हणले पिवळा फिक्स आहे. मग पिवळा झेंडा, शुभ लहू सकाळ. म्हणलं लहू कोण? ते म्हणले वर्ण आले आम्ही केली. अजून आमच्या चांभार बांधवांनी रोहिदास सकाळ नाही काढली, त्यांना ती काढायची आहे. त्यांचा महाराष्ट्रात रंगच फिक्स होत नाही, ते एकदा फिक्स झाला की ती काढणार. आणि असलं बोलल्यावर मी मार खाते, लय मारते. चौकात गेलो, कोण म्हणते मी हिंदू, कोण म्हणते मी मुस्लिम, कोण मी मराठा, मी ह्या मी त्या. मी मध्ये जाऊन म्हणतो मी भारतीय, लगेच मारतात. हे नवीन काय आलं, मी म्हणतोय मी जुना आहे, नवीन तुम्ही आहे, मग मारतात. मी आधी गोराच होतो, हे रोज मार खाऊन मी काळा झालोय. आमदार साहेबांसारखा गोरा होतोय. म्हणून कवितेच्या ओळी येतात, ही सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच थुक्का लावला आणि मी माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी, घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात. म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात आलो. एवढं सोपं आहे, पण आम्ही किती अवघड करून ठेवलंय. ते आता जन आक्रोश मोर्चे निघत आहेत धर्माचे. त्यात आमचा पप्या गेलता, दिवसभर घोषणा देत होता, दुसऱ्या धर्माला शिव्या देऊन नरडं सुकलं त्याच. संध्याकाळी गल्लीत आला, आणि गल्लीत येताना अस्लमच्या दारात नाही यायला लागला. त्या अस्लमचं घर बघून असं दात असं हेच करत होता. तेवढ्यात त्या घरातनं बिर्याणीचा वास आला. तेवढ्यात दातावर दात घासत घासत पाणी सुटलं. पुढं 4 पावलं आलं, परत मागं वळला. म्हणला ए असलम बाहेर आ जा. असलम बी बाहेर आला. असलमनं बघितलं, म्हणलं ये दिनभर उधर था, अभी बिर्याणी का सुगंध देख के इधर रुका है. लगे असलम बोला बिर्याणी खाएगा क्या? पप्या म्हटला खाएगा ना. पप्याला बसवला, असलमनं वाढलं. बरोबर असलमनं वाढताना मुद्दाम 4 नळ्या सोडल्या, मोठे मोठे मस्त पीस बघून टाकल्या बिर्याणी. पप्याने एक नळी उचलली, तोंडात टाकली, आतलं वडलं, लागली समाधी. डोळे झाकले आणि घास चावत म्हटला सर्व धर्म समभावच. म्हटला काय चालत नाही आणलाय. अरे हो भारत आहे ओरिजिनल. माकडं उड्या मारते, आता उद्या मला मारते तीच बघा. या ऐकलं त्यांचं अख्खं साहित्य संमेलन संपवलं एका वाक्यात. गाव गाड्यावर जावापर्यंत हा पप्या आहे आमचा, आणि जोपर्यंत असलम आहे तोपर्यंत तुम्ही काही करा, इथं काय होणार नाही. अरे हे कशाला भांडणं? ही आधी ह्यांच्यात भांडणं लागली नाही म्हणून उपवर्गी करून आमच्यात भांडणं. इकडचे नेते म्हणतात जी आर निघणार. ती मलाच माहित आहे, 4-5 खून झाल्याशिवाय जी आर निघतच नसतो कुठला.
आणि हे असलं बोलले. आता तुम्हाला कळलं ना मी का मार खातोय. हे असं बोलतोय मला. आणि महाराष्ट्रामध्ये सध्या अख्ख्या राजकारणात ह्या सरकारला डायरेक्ट उराव घेणारा एकमेव नेता म्हणजे वडेट्टीवार साहेब आहे. काय अजिबात मागं पुढं बघत नाही. आणि दुसरा साहित्य क्षेत्रात मी आहे. म्हणून त्यांचा मी फॅन आहे. आणि आमच्यासारख्यांना जात धर्म नसतोच. आम्ही फक्त भारतीय असतो. आणि मला दिसतंय आता वातावरण लवकरच ते आहेत रिंगणात सत्तेच्या. पण माझा प्रॉब्लेम असा आहे की जे सत्तेत जातात त्यांना मी नकोसा असतो. आणि मी साहित्यिक म्हणून कायम सत्तेच्या विरोधातच राहणारा माणूस आहे. त्यामुळं जोपर्यंत तुम्ही सत्तेत जात नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही एकदा सत्तेत गेले की मी तुमच्या विरोधात आहे. पण तुमच्यासारखी माणसं सत्तेत पाहिजेत. आणि आता जे सत्तेत आहेत ते विरोधी पक्षात बघायलाही मला जास्त आनंद होईल. ते पण तिथं पाहिजेत. या अदलाबदल्या झाल्या पाहिजेत. पण माझी विनंती राहील तुम्ही आता तिथं जाल, लवकर जाणार आहे. कारण मी महाराष्ट्र फिरतोय, एसटीन फिरतोय, कधी गाडीन फिरतोय, कधी टू व्हीलरवर बी फिरतोय. त्यामुळं मराठी माणसाच्या, विदर्भाच्या, खानदेशाच्या, कोकणाच्या, पश्चिम महाराष्ट्राच्या, मुंबई पुण्याच्या शहराच्या प्रत्येक कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मनात सध्या काय चालले आहे मला माहिती आहे. घोळ मशनीत आहे. ही मनाच्या मशनीत फिट निकाल आहे. मशनीतला निकाल वेगळा आहे. पण लवकरात लवकर तुम्ही तिथं आहात जिथं तुम्हाला असायला पाहिजे तिथं. आमची विनंती एवढी आहे, जी तुम्ही तुमच्यासोबत संघर्षाच्या काळात नाही राहिले, तिकडं गेले, ते वारं बदलले की इकडे येतात. आणि मग ह्या तरुण नेत्यांचं आमच्या अवघड होतं. म्हणजे सरकार कुठलंही असो, मंत्री हो हायच नांदेडचं, कुणी असो, पण साहेब आहेतच. आता नाही पाहिजे. आता या नव्या पोरांना आता तुम्ही राजकारणामध्ये संधी द्या. कारण साहेब मी खरं सांगतो, ओबीसीचा महाराष्ट्रामध्ये तरुण राजकारणातला चेहरा अजून आम्ही तयार केलेला नाही. कोण आहे? तुम्ही आम्ही नसणार आहोत. 20-25 हे आम्ही मान्य केलं पाहिजे. काळाच्या पटलावर आपण निघून जाणार आहोत. आपला पणजोबा होता, त्या पणजोबाचा इतिहास आपण सांगतोय. पण आपण सुद्धा कधीतरी कुणाचे तरी पणजोबा म्हणून फोटोत जाणार आहोत. हे आपण सर्वांनी मान्य करा. आज मिळालेलं भोगणं आणि हातून गेलेलं हिसकावून घेणं एवढंच राजकारण नसावं. म्हणून तुकडोजी बाबांची ग्रामगीता घेऊन राजकारण्यांनी राजकारण करावं आणि गाडगेबाबाचा खराटा घेऊन समाजकारण्यांनी समाजकारण करावं. महाराष्ट्र स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि बोलणाऱ्यानं तुकोबांच्या मांडीवर बसून बोलावं, ऐकणाऱ्यांनी रायगडाच्या पायरीवर बसून ऐकावं. आणि रायगडाच्या पायरीवर बसून ऐकलं तरच सावित्रीनं फळ्यावर गिरवलेल्या अक्षरांचा अर्थ कळत असतो आणि तेव्हा चवदार तळ्यातल्या पाण्याची चव समजून येत असते. हा एवढा सुंदर आमचा महाराष्ट्र आणि हा देश आहे. पण राजकारण वेगळंच आहे. मला मगाशी विनंती करण्यात आली की एक राजकीय कविता माझी आहे ती सादर करा आणि त्यानंतर कांबळे घेऊन मी थांबणार आहे. कविता आहे, राजकीय कविता आहे. आजच्या विषयाच्या वेगळी आहे. इथं सगळ्या पक्षाच्या आहेत, त्यामुळं जरी असतील तरी त्या प्रत्येक कडव्यात प्रत्येक पक्षावर टीका आहे. त्यामुळे पहिल्या कडव्यात जर तुमच्यावर टीका झाली तर दम धरा. पुढच्या कडव्यात दुसरा आहे. तर इथं चंद्रपूरला आल्यावर एक सुंदर मुलगी रडत बसली होती. तिला मी जाऊन विचारलं, म्हटलं का रडती येत आहे? तर ती म्हणली माझा बॉयफ्रेंड हरवलाय, 8 दिवस झालं सापडत नाही. ती म्हणली त्याला खूप शोधतीये पण तो सापडत नाही, कुठं असेल?
आणि मग मी विचार करायला लागलो की आजचा कार्यकर्ता तरुण कुठं असेल. तर त्याचा शोध घेता घेता ही सापडलेली कविता आहे. असेल तो इथंच कुठंतरी असेल, असेल तो इथंच कुठंतरी असेल. सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असेल. सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असेल आणि हनुमान चाळीसा म्हणता म्हणता तो कट्टर हिंदू झाला असेल. असेल तो इथंच कुठंतरी असेल आणि कट्टर हिंदू होऊन तो मातोश्रीवर गेला असेल आणि मातोश्रीवर धनुष्यबाण खेळत खेळत हळूच गुवाहाटीला पळाला असेल. असेल तो इथंच कुठंतरी असेल. गुवाहाटीला गेल्यावर झाडी डोंगर हाटील बघून मोहरला असेल, बहरला असेल आणि 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा ऐकून तो गोंधळला असेल. असेल तो इथंच कुठंतरी असेल. तो परत आला असेल, त्यानं मशाल पेटवली असेल, कोणी तुतारी वाजवली असेल. पण मला धरून नेतील का, मला पकडून नेतील का, माझी चौकशी होईल का, मला अटक करतील का, या भीतीनं तो कमळाच्या फुलात लपला असेल. असेल तो इथंच कुठंतरी असेल. मग कमळाच्या पाकळ्यांनी सुद्धा त्याचा आवळून आवळून पार रस काढला असेल आणि आयुष्यातला सगळा रस निघून गेल्यावर त्याची दाढी वाढली असेल आणि मग त्याला भारत दिसला असेल आणि मग तो हळूच भारत जोडोच्या यात्रेत गेला असेल. पण इथं नेमकं चालायचं कुणासाठी आणि कुठंपर्यंत हीच त्याला कळत नसेल आणि त्यानं हळूच नांदेडमध्येच हात सोडला असेल. असेल तो इथंच कुठंतरी असेल. मग चालता चालता त्याचं लक्ष घड्याळाकडे गेलं असेल, वेळ कळली असेल. पण इथं काकाजवळ थांबू का पुतण्याच्या आठवणीत जगू हीच त्याला कळत नसेल. असेल तो इथंच कुठंतरी असेल. शेवटी सगळ्याच प्रमुख पक्षांचं दार ठोठवून झाल्यावर आपल्याला कुठंच न्याय मिळत नाही हे बघून तो अन्यायाविरुद्ध चिडला असेल. मग त्याला बाबासाहेब आठवले असतील आणि तो हळूच RPI मध्ये गेला असेल. पण RPI मध्ये गेल्यावर त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून त्याला वंचित झाल्यासारखं वाटलं असेल. असेल तो इथंच कुठंतरी असेल. मग त्या मुलीला म्हटलं, आमचा मंडल आयोगचा म्हटलं यात्रेचा आज समारोप आहे, इंदिरा गांधी हॉलला तो आला असेल, कोपऱ्यात कुठेतरी बसला असेल आणि म्हटलं वडट्टीवार साहेबाचं भाषण ऐकून तो पक्का माणूस आणि OBC बनला असेल. मग त्याला इथं हरवत देऊ नका. पब्लिक बघून काळ बघून माझ्या कवितेत बदल होत असतो. आणि माझं पण दुकान आहे. माणसं कुणी काही विकतात, लोक देश विकतात. मग मी माझे 4 शब्द विकले तर बिघडलं कुठं? त्याच्यावर अजून खाली आमच्या साहित्यांमध्ये समीक्षक माझ्यावर टीका करतात, ह्या कवीची विचारधारा ठाम नाही, ह्यो एका ठिकाणी रमत नाही. मला मान्य आहे माझी विचारधारा ठाम नाही, पण मला जे दिसतंय त्याला काय गरजेचं आहे मला कळतंय. मुळात हा भारतच एकावरती ठाम नाही, आणि हा भारत विविधतेने नटलेल्या परंपरांचा देश आहे. त्यामुळं जी जास्त नटलेली परंपरा असेल मी तसा नटणार. हा भारत आहे. उगाच आम्हाला एका ह्याच्यात अडकून ठेवू नका. मी जयंतीत बी आहे, मी गणपतीत बी आहे, मी नवरात्रीमध्ये बी आहे, मी दिवाळी पहाटला बी आहे. त्यामुळं कुणीतरी म्हणतं हे आमचं होतं गेलं की, आम्ही कुणाचंच नाही. मी फक्त माझ्या बायकोचा, माझ्या पोरांचा, राहिलो तर गावकीचा भावकीचा, असं माझं बरं चाललंय साहेब. आज सांगून धंदा केल्यावर बरा. लोक तुम्हाला दाखवतात एक, करतात एक, असलं तर मी नाही करत.
आता बरेच जण म्हणतील ह्याला वापरून फेकून देतील. मग मला ज्यांनी वापरायचं त्यांनी वापरा, माझा वापर करून घ्या, मी त्यासाठीच बसलोय. पण मी कुठेही गेलो, बाटली कुणाची असो, औषध माझं असणार आहे आणि मी ती बरोबर पाजणार आहे. आणि औषध कुठलं आहे? औषध भारतीयाचं आहे. औषध शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं आहे. आणि याच्यात कधी केमिकल मिक्स होत नाही, ते ओरिजिनल आहे. आम्ही जी दररोज खातोय ते आत्ता आम्हाला कळलं ते बी डुप्लिकेट आहे. त्याच्यात इथेनॉल मिक्स होत नाही, ते प्युअर आहे. अरे हा देशच त्यांचा आहे. तुम्ही घेऊन चाललाय कुठं? वेगवेगळं नवीनच बाबा रोज येतात. मंदिरात चोरी झाली तर आम्ही बोलायचं नाही. मध्ये मी काहीतरी बोललो तर मला 10 जणांनी फोन, तुमचा काय संबंध? मग शबरी आमची येणार आहे. ज्या वयात यायला पाहिजे होत्या चिठ्ठ्या त्या वयात आल्या नाहीत, म्हणून मी या विद्रोही कविता लिहायला लागलो. चिठ्ठ्या आल्या असत्या तर प्रेम कविता लिहिल्या असत्या. मित्रांनो, काळ भयंकर आहे, म्हणून थांबा, थोडासा विचार करा आणि थंड डोक्यानं सगळ्यांनीच आता स्वतःच्या मेंदूचं ऑपरेशन करा. आपल्याला वाटतंय आपली मुलं डॉक्टर होतील? 2-2 एकर रान गहाण ठेवून आमचे पालक पाठवत आहेत, साहेब तुमच्या GR मधलं आरक्षण कुठंच कामाला येत नाही, मी बघतोय. आणि तिथं गेल्यानंतर 40 लाख रुपये भरलेली बॅच वेगळीच आहे. पेपरच्या 1 दिवस आधी त्यांना डायरेक्ट प्रश्नपत्रिका मिळते आणि आम्हाला पेपर देताना कळतं पेपर फुटलाय. पेपर दरवर्षी फुटतच होता, आम्हाला यावर्षी कळलं, कारण यावर्षी तो नीट फुटला नाही. दरवर्षी तो नीट फुटत होता, यावर्षी त्याला नीट फोडता आला नाही. आता भीती वाटते आमच्या आईवडिलांना, ताप आल्यावर दवाखान्यात जाऊ की नको. तो डॉक्टर तिथला आहे फुटीतला. तुम्ही बघा, विचार करा, आधी पेशंट आजारी पडलं की ॲम्ब्युलन्स घरी यायची आणि त्याला घेऊन जायची वाजवत, मग त्याच्यावर उपचार व्हायचे. 4 दिवस उपचार झाल्यानंतर पेशंट बरं व्हायचं आणि मग चालत पेशंट घरी यायचं. मग सगळे मित्र परिवार मंडळी त्याला पार्ले घेऊन जायचे भेटायला. आता पेशंट चालत जातं आणि ॲम्ब्युलन्स सोडायला येते. जाताना ते बोलत जातं, येताना गपचूप आणतात त्याला नाकात कापूस घालून. हे बघा तुम्ही, ते डॉक्टर पण असा हँडग्लोव्ज काढतच ऑपरेशन थिएटरमधनं बाहेर येतोय, असा हात पुढं करून थांबतोय. सगळे नातेवाईक हाताकडे बघतात आणि डॉक्टर म्हणतो, शेवटी माझ्या हातात काय आहे? नातेवाईक म्हणतात, मग कुणाच्या हातात आहे? डॉक्टर वर हात करून दाखवतो, म्हणतो देवाच्या हातात. वर त्यानं सगळ्या देवाच फोटो लावलेला असते. नातेवाईक वर बघते, ह्यो आपला देव. तर खालनं डॉक्टर बिल हातात ठेवतो, असं म्हणतोय बिल भरा आणि बॉडी घेऊन जा. पण नातेवाईकाच्या जवळचं कोणतरी असतंय, तो येतोय, मुलगा नाही तर मुलगी. ती म्हणते बॉडी, ते म्हणते हा बॉडी, पप्पा गेले. अहो रात्री तर जेवले, फोनवर बोलले, असे कसे काय गेले? मग डॉक्टर म्हणतात, त्यानं बोलवल्यावर कोण थांबवणार? त्याचा विषय काढल्यावर सगळंच बंद. तेवढ्यात ती मुलगी जोरात रडायला बघते, तेवढ्यात कंपाऊंडर येऊन म्हणतो, इथं रडू नका, लांब जाऊन रडा, दुसरं गॅसवर आहे, त्याचं बिल भरायचं बाकी. अहो या वातावरणात जगायलोय साहेब आम्ही.
आमच्या जगणे हमीच नाही. आम्ही कोण आहोत? आम्ही खातोय काय ती सुद्धा डुप्लिकेट. एक मिसळते कोण, भेसळ करते कोण? अहो 20 वर्षांना आयुष्य कमी व्हायले आमचं. आरक्षणातनं नोकरीला लागतोय पोरगा वयाच्या 40व्या वर्षी, आणि पहिल्या पगाराला शुगरच्या आणि बीपीच्या गोळ्या. नोकरी करावं, जगावं, काय करावं? तलवार गंजल्यावर लग्न. ज्या वयात रिटायर पाहिजे त्या वयात ही मुली बघत हिंडत्यात. ही या देशाची परिस्थिती आहे. आणि असलं बोलल्यावर मारत्यात. मला एक जण कट्टर प्रतिगामी भेटला आणि ते मला सारखंच चिडवत होतं, हे फुर्रोगामी आहेत, हे फुर्रोगामी आहेत. मी आपला गपच होतो, हे फुर्रोगामी आहे. मी आपला गपच. अर्धा तास ती दोघं चिडवायचे, हसायचे, मी गप बसायचो. मी म्हणले इकडे. ते म्हणले काय? म्हटलं तुम्हाला मुलगी आहे का? ते म्हणले हो आहे. शिकते का? हां MBA करते. म्हटलं गैबान्या तूच कट्टर पुरोगामी आहेस. मुलगी शिकवतोय म्हटल्यावर तू पुरोगामीच ना. ते 8 दिवस माझ्या डोकं खाजवत बघत होतं. म्हणून जाता जाता एवढंच म्हणीन, हा माझ्या बायकोने एक मला सांगितले, मला त्या सोशल मीडियामधलं साहेब काही कळत नाही. बायकून सांगत असती रोज बोंबलं हिंडताय, शेवटला एवढं सांगत जावा. तिनं सांगितलंय तसं. फेसबुकवरती माझं नितीन चंदनशिवे नावानं अधिकृत पेज आहे. यूट्यूबवरती चॅनेल आहे. इंस्टाग्रामवर पण पेज आहे. माझ्या बायकून सांगितले तसं ते लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. ते माझं काय करायची करा, नाहीतर राहू दे, पण महात्मा फुलेंना सबस्क्राईब करा, छत्रपती शिवाजी महाराजांना फॉलो करा, बाबासाहेबांना कमेंट करा, नाहीतर खरात धरल. कधी कधी वाटतं साहेब खरात सुद्धा समाजात पाहिजेत. तुमचं आमचं कोण ऐकत नाही. एवढं सांगून मी उद्या जाते तीच बघा. म्हणून खरात बरोबर पाहिजेच, आणि तो दरवर्षी गावला पाहिजे. हे असलं बोलल्यावर मारत्यात. म्हणून एवढ्या सुंदर आयोजकांनी केले. मी या आयोजकांचं मनापासून कौतुक करतो की सगळेच झोपलेले असतात असं वाटत असताना कोणीतरी जागा असतं. म्हणून अजून देश लोकशाहीच्या उंबरठ्यावर थांबलेला आहे. तो हुकुमशहांच्या हातात न जाऊ देता पुन्हा लोकशाहीच्या रिंगणात आणण्याचं काम आपल्या सर्वांना करावं लागेल. आणि म्हणून मी जाता जाता एवढंच म्हणेन की आभारांचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला, मनात एक घरटं बांधूया या देशाचं. या देशाच्या घरट्याला दार कशाला, झुळझुळत्या या कष्टकऱ्यांच्या झऱ्याला आपल्याही जगण्याचं पाणी देत राहूया. मिनमिनत्या या उजेडाच्या दिव्याला आपल्याही संघर्षाचा उजेड देत राहूया. आणि जोपर्यंत मंडल आयोग यात्रा आणि हा मोर्चा आणि हे आंदोलन तुमच्या आमच्या मनाला साथ घालत राहील, त्याला आयुष्यभर कायम प्रतिसाद देत राहा. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. आभारी.